पुण्यातील गणेश उत्सव म्हटलं की सगळ्यात आधी नाव येतं दगडूशेठ हलवाई गणपतीचं. पण कधी विचार केलात का की या गणपतीचं नाव दगडूशेठ कसं पडलं? चला तर मग आज आपण ऐकूया या मागची खरी गोष्ट. ही गोष्ट आहे सुमारे 1893च्या आधीची. पुण्यात दगडूशेठ हलवाई नावाचे एक व्यापारी आणि गोडाचे मोठे हलवाई राहत होते. ते मूळचे कर्नाटकातील होते, पण पुण्यात येऊन त्यांनी हलवाईचा व्यवसाय सुरू केला, म्हणून त्यांना दगडूशेठ हलवाई म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यांचा व्यवसाय चांगला चालत होता, पण दुर्दैवाने त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाला. या आघाताने दगडूशेठ आणि त्यांची पत्नी खूप दुःखी झाले. त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी त्यांनी संपूर्ण मनोभावे भगवान गणपतीची भव्य मूर्ती स्थापना करायचा संकल्प केला. 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची देखील सुरुवात केली. तेव्हा दगडूशेठ हलवाई गणपती हे त्या उत्सवातील प्रमुख केंद्र बनले. गणपतीच्या स्थापनेपासून लोक या मूर्तीला दगडूशेठ हलवाई गणपती म्हणून ओळखू लागले, कारण ही मूर्ती स्थापणारे भक्त ते होते दगडूशेठ हलवाई. आजही हा गणपती केवळ पुण्याचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या नवसाला पावणारा गणपती आहे. दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि या गणपतीचे सोनेरी रूप, ऐश्वर्य आणि भक्तिभाव पाहून मंत्रमुग्ध होतात. तर मित्रांनो, दगडूशेठ हे गणपतीचं मूळ नाव नसून ते नाव आहे त्या व्यापाऱ्याचं, ज्याने आपल्या दुःखावर मात करत समाजासाठी आणि भक्तांसाठी गणपतीची स्थापना केली. दगडूशेठ हलवाई गणपती भक्ती, परंपरा आणि श्रद्धेचं शाश्वत प्रतीक सुद्धा आहे.